गणेश आचार्य दिग्दर्शित भिकारी या चित्रपटाची हवा तर त्याच्या गाण्यांमुळे जोरदार आहे, परंतु हा चित्रपट पाहावा की नाही ही शंका जर येत असेल तर पुढील 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात घ्या. क्रमांक 1. गणेश आचार्य यांचा हा चित्रपट मेन स्ट्रीम कमर्शियल चित्रपट आहे, ज्यात रोमॅन्स, ॲक्शन, मातृप्रेम आणि सेलिब्रेशन यांचं एक ग्लॅमरस आणि फिल्मी व्हर्जन तुमच्या समोर येत आहे. म्हणजे साधारणपणे रावडी राठोड, आर राजकुमार, लय भारी अशा जॉनरचा हा चित्रपट आहे, जिथे मातृप्रेम हा फॅक्टर चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना ठेवली गेली आहे. त्यामुळे चित्रपटाचा प्लॉट बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. क्रमांक 2. चित्रपटात खटकते ती गोष्ट एवढीच की कथा खूप जास्त वेगात पुढे सरकते. अवघ्या अर्ध्या तासातच चित्रपटातला महत्त्वाचा ट्विस्ट तुमच्या समोर येतो. सम्राट आणि त्याच्या आईचं नातं आणखी फुलायला वेळ द्यायला हवा होता, किंवा ते आणखी चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश करायला हवं होतं, ज्यामुळे पुढच्या कथेतील मर्म आणखी व्यवस्थित हायलाइट झालं असतं. चित्रपटात खूप जास्त ॲक्शन आहे, थोडी जास्तच. क्रमांक 3. या चित्रपटाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नील जोशी. त्याचं एक कारण आहे की स्वप्नील इथे खूप वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर येतोय. चॉकलेट बॉय ही इमेज ब्रेक करून फुल ऑन ॲक्शन हिरो म्हणून तो इथे समोर येतोय. सम्राट या पात्राच्या भूमिकेसाठी जी काय मेहनत स्वप्नीलने घेतली आहे ती नक्कीच बघण्यासारखी आहे. क्रमांक 4. भिकारी हा रुचा इनामदारचा पहिला कमर्शियल चित्रपट. तिचा चित्रपटातला वावर खूप छान आहे. गाण्यात असलेले रोमॅन्टिक सिक्वेन्स तिने खूप ग्लॅमरसली वठवले आहेत. ते पाहताना खूप छान वाटतात, पण अभिनयाच्या बाबतीत तिला तितकासा स्कोप या चित्रपटात मिळाला नाहीये. क्रमांक 5. चित्रपट टेक्निकली खूप छान झालाय. अर्थात उत्तम प्रोडक्शन व्हॅल्यू हे तर गाण्यांतून दिसतच, परंतु चित्रपटाचं एडिटिंग मात्र थोडं 19-20 होतंय. सीन मध्येच कुठेतरी सुटतोय. चित्रपट निखळ मनोरंजन करतो, अर्थात हाच चित्रपटाचा उद्देश असावा. त्यामुळे इथे बोधपर चित्रपट पाहतोय हा पर्स्पेक्टिव्ह घेऊन चित्रपट पाहू नका. स्वप्नीलचा एक वेगळा लुक, एक वेगळा अभिनय म्हणून चित्रपट पाहण्यास काहीच हरकत नाही. मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्स मध्ये जा, हा सिनेमा नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका.